नैसर्गिक संकटामुळे अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक आता नाहीसे झाले, निसटले आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देते, ती पण कर्जमाफी मागितल्यानंतर वेळ आली तेव्हा कर्जमाफी करू. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्येकडे दररोज 12 शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. अशा परिस्थितीमध्ये संतापून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे संताप घेऊन बच्चू कडूंनी एक वक्तव्य केलेले आहे. यामुळे राजकारणामध्ये राज्य सरकारमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या संतापाला आवरून ह्या एल्गार मोर्चांचा कर्जमाफी मिळते का याकडे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं बच्चू कडूच्या थोडक्यात शब्दात आम्ही कापा म्हटलं तर तुम्ही एवढे बोलता, रोज 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करतोय. म्हणजे प्रत्यक्ष कृती होतं, प्रत्यक्ष मरतं, त्याच्याबद्दल तुम्हाला वाईट नाही वाटत? आम्ही बोललो तर तुम्हाला झोमतंय, म्हणजे कापलंच नाही कोणाला अजून. आणि तिकडे आत्महत्या केल्या 3.5 ते 6 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या, त्याचं काही नाही वाटत तुम्हाला? आमदाराला म्हटलं फक्त तर तुम्ही एवढी झोमलंय, एवढी झोम त्या शेतकऱ्यासाठी येऊ द्या ना. 500 रुपये क्विंटलला जर सोयाबीन विकावं लागत असेल, अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही, अजूनही कापसाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही. म्हणजे तुम्ही हमी भावाच्या 20% बोनस देणार होते, इथं हमी भावच भेटला नाही. बोनस तर लय दूरची गोष्ट आहे, त्याची योग्य वेळ आहे का देवा भाऊ? ते बावनकुळे महाराजला विचारा, काय हे बोनस द्यायची योग्य वेळ कधी येणार तुम्हाला? कधी देणार आहे तुम्ही ते? आणि मग म्हटलं तर एवढं झोमाचं काय? तुम्ही असाल त्या पक्षाचे निष्ठावान, तुम्हाला आमदार महत्वाचं वाटत असेल, मला शेतकरी महत्वाचं वाटतं, आणि म्हणून ते मी बोललो. आमची काळजी घेतल्यापेक्षा शेतकऱ्याची घ्यावी. 28 तारखेला जो आहे तो तुमचा शेतकऱ्यांच्यासाठी नागपुरात भव्य मोर्चा निघणार आहे. कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होत असल्याच्या ज्या आहे त्या बातम्या आहेत. एकंदरीत चित्र आम्हाला जेव्हा मग आम्ही सांगायचं विसरलोय का, नागपूरला एक जागा आम्हाला दिली होती, ते मुस्लिम समाजाचे काही ट्रस्ट होती, त्यांच्याजवळ हे 50-60 गाड्या घेऊन त्यांच्या पोलीस यंत्रणा घरी गेली. ती जागा देण्यास त्यांना नाकार करायला लावलं, ते भाग पाडलं. सभा सुद्धा जिथं सभा आम्ही, कारण की आमचे ट्रॅक्टर गिक्टर आहे, शहरात आम्ही सभा घेऊ शकत नाही, आणि मग नागपूरच्या उंबरठ्यावर आम्हाला ते सभा घ्यायची आहे. आणि सभेला जागा भेटली, एनओसी दिली, पण यांनी ते नाकारलं. हा एल्गार मोर्चा कर्जमाफी बद्दल, सरसकट कर्जमाफी बद्दल बच्चू कडूंनी एल्गार मोर्चा नागपूरला 28 तारखेला केला आहे. हा एल्गार मोर्चा फक्त नागपूरलाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना हे वक्तव्य खरं आहे का असं वाटतंय तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाढवून दिली पाहिजे, अतिवृष्टी मदत वाढवून दिली पाहिजे, विमा दिला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये हमीभाव देखील वाढवून दिला पाहिजे. मध्य प्रदेशमध्ये वाढवून दिले जाते. याचबरोबर मध्य प्रदेश, पंजाब, इतर सरकारने मोठीच रक्कम जाहीर केलेली आहे. 50,000 रुपये एकरी देत आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारलाच काय आहे? आणि त्याचबरोबर PM किसान, केंद्र सरकारची एक्स्ट्रा अधिक 2,000 रुपयाची रक्कम पंजाब व मध्य प्रदेश सरकारला देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार का नाही देत याकडे मोठं लक्ष शेतकऱ्यांचं लागलेलं आहे. याचबरोबर सरसकट कर्जमाफी दिलीच पाहिजे. त्याच नंतर हमीभाव देखील 6,000 रुपयांची अद्याप देखील खरेदी नाही, विविध साऱ्या अटी घातल्या जात आहेत. याचबरोबर शेतकरी दररोज 12च्या संख्येने आत्महत्या करत आहेत, आणि ही आत्महत्येचे सर्व राजकारण याला जबाबदार आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी हमीभाव, शेतकऱ्यांच्या मालांचे भाव न पाडता शेतकऱ्यांच्या मालाला भाव, आणि जे काही वाढणारे खतांचे भाव आहेत, जे काही औषध फवारणीचे भाव आहेत, हे कमी केले असता शेतकरी आत्महत्येकडे वळणार नाही. अशा संतापून अशा वक्तव्याला तुमचे मत काय म्हणते? हे शेतकऱ्यांच्या हाती रुमणं घ्यायची वेळ आलेली आहे. ही कोणामुळे आलेली आहे? या सरकारमुळे आलेली आहे. ही योग्य वेळ आहे, आणि शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याची योग्य वेळ आलेली आहे. आणि शेतकऱ्यांना मागून मिळत नसेल तर शेतकऱ्यांना हिसकावून घेण्याची आता वेळ येऊन ठेपलेली आहे. तर मित्रांनो, या मोर्चामध्ये सर्वांनी सामील आहे, आणि सर्वांनी मोठ्या संख्येने सामील होऊन शेतकऱ्यांचं जे काही मागणी आहेत परिपूर्ण व्हाव्यात. त्याचबरोबर सरकारला शेतकऱ्यांची काय किंमत आहे ही दाखवून दिली पाहिजे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूयात अशाच माहिती. तोपर्यंत तुम्हाला ही माहिती अवश्य उपयोगी पडेल. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशाच माहिती. तोपर्यंत धन्यवाद.